फ्रेंड्स, आपण चॅप्टर आपला हा सुरू आहे बघा. त्याचं नाव आहे मिसबिल द ऑटर. तिच्यामध्ये आपण सुरुवात पाहिली होती त्याची की गेव्हिन मॅक्सवेल नावाचे जे ऑथर आहे ते बसऱ्याला गेले होते आणि बसऱ्याला जाऊन त्यांनी जो ऑटर होता त्याला त्या अरब लोकांकडनं घेतलं त्याच्या फ्रेंड्सनी आणि ते गिफ्ट म्हणून त्यांना दिलं. आता यानंतर आपण बघतो आहोत की त्या जो मिसबिल होता त्या मिसबिलला त्यांनी त्या जवळ ठेवलं आणि बरेच दिवस ते जवळपास 1 महिना जवळपास इराकमध्ये राहिले. आता सुरुवातीला तो जो हे होता आपला मिसबिल होता किंवा ऑटर होता तो जास्त फ्रेंडली नव्हता, पण हळूहळू मात्र तो त्यांच्याबरोबर लेखकांबरोबर खेळायला लागला, त्यांच्यामध्ये तो सामील व्हायला लागला आणि तो बाथरूममध्ये त्याला जाऊन पाण्याबरोबर खेळायलाही आवडायला लागलं. कारण आपल्याला माहिती होतं की हे जे ऑटर्स असतात हे पाण्यात त्यांना पाणी किंवा मड हा खूप आवडतो. ठीक आहे, तर आपण ही सुरुवात करूया. 2 days later, मिस बिल escaped from my bedroom as I entered it. आणि एका दिवशी त्याला आणल्यानंतर 2 दिवसानंतर जेव्हा लेखक त्यांच्या बेडरूममध्ये गेले तेव्हा लागलीच मिसबिल जो होता हा पळून बाहेर आला. अँड आय टर्न टू सी हिज टेल डिसॅपरिंग राऊंड द बेंड ऑफ द कॉरिडॉर दॅट लेड टू द बाथरूम. आणि त्यांनी पाहिलं की एक कॉरिडॉर होता आणि कॉरिडॉरच्या पुढे थोडंसं त्यांचं बाथरूम होतं, तर त्याची शेपटी त्यांना तिथून जाताना दिसली. By the time I got there, he was up on the end of the bathtub and fumbling at the chromium taps with his paws. आणि जेव्हा ते गेले तोपर्यंत तो जो मिसबिल होता तो मिसबिल जे क्रोमियम प्लेटेड असे जे टॅप्स होते, नळ आपण मराठीत म्हणतो, त्यांच्यावर जाऊन बसलेला होता आणि त्या बाथटबवर पण तो होता आणि तो तिथे काहीतरी करत होता. ही हॅड टर्न द टॅप फार इनफ टू प्रोड्यूस ए ट्रिकल ऑफ वॉटर. आणि तो हळूहळू त्याच्या जे पाय होता किंवा पाव होता त्या पंजानं त्या नळाला ओपन करण्याचा प्रयत्न करत होता आणि थोडंसं पाणी आलं. अँड आफ्टर मोमेंट ऑर टू अचिव्ड द फुल फ्लो. आणि थोड्या वेळानं त्यानं पूर्णतः तो टॅप जो होता तो ओपन केला आणि त्याच्यातून पाणी पूर्णतः यायला लागलं टॅपमधनं. ही हॅड बीन लकी टू टर्न द टॅप द राईट वे. आणि त्या दिवशी तो लकी होता की त्याने योग्यरीत्यानं असं ते टॅप त्याचा तो उघडला. ऑन लॅटर ऑकेजन्स ही वूड समटाईम्स स्क्रू इट अप स्टील टायटर. आणि कधीकधी असं व्हायचं कोणत्या प्रसंगी की तो जो नळ असायचा तो जास्त असा त्याला पॅक करायचा, टाईट करायचा, म्हणजे उलट करायचा. He would sometimes screw it up still tighter, chittering with irritation and disappointment at the tap's failure to cooperate. आणि त्याला ज्या दिवशी तो असं त्याला यश मिळायचं नाही त्या दिवशी तो निराश व्हायचा, थोडासा चिडचिडा व्हायचा की बाबा हे टॅप जे आहे नळाचं हे का ओपन होत नाही आहे, त्यातून पाणी का येत नाही आहे, असं त्याला राग यायचा. व्हेरी सून मिस वूड फॉलो मी विदाऊट अ लीड अँड कम टू मी व्हेन आय कॉल्ड हिज नेम. आणि बऱ्याच वेळा मात्र ते जेव्हा त्याचं नाव घ्यायचे मिस म्हणून तेव्हा तो बऱ्याच वेळा अगदी म्हणजे त्यांच्या मागे तो यायचा. ही स्पेंड मोस्ट ऑफ हिज टाईम इन प्ले. आणि तो त्याचा आता खूप वेळ जो होता तो खेळामध्ये घालवत होता. ही स्पेंड अवर्स शफलिंग अ रबर बॉल राऊंड द रूम लाईक अ 4-footed soccer player, using all 4 feet to dribble the ball and he could also throw it. आणि हळूहळू तो त्याच्याकडे जो रबरी बॉल होता तर रबर बॉलचा तो जसं एखादा सॉकर प्लेयर असतो म्हणजे फुटबॉलचा प्लेयर असतो तो कसा खेळतो तसा तो हळूहळू त्या बॉलबरोबर खेळायला लागला आणि त्या बॉलला तो थ्रो पण करायला शिकला. विथ अ पॉवरफुल फ्लिक ऑफ द नेक टू अ सरप्रायझिंग हाईट अँड डिस्टन्स. जसं आपण पाहतो की त्या फुटबॉलमध्ये हे जे लोक असतात ते डोक्याचा वापर करून त्या फुटबॉलला मारतात, तसं हा सुद्धा एक प्रकारे अशा क्विक अशा मूव्हमेंट करून मानेची मूव्हमेंट करून त्या बॉलला दूरवर फेकायला लागला.
But the real play of an otter is when he lies on his back and juggles with small objects between his paws. आणि अजून खरी गंमत अशी होती की तो त्याच्या पाठीवर झोपायचा आणि पाठीवर झोपून त्याच्या पंजांमध्ये असे छोटे छोटे आपण म्हणूया स्मॉल ऑब्जेक्ट्स वस्तू घ्यायचा आणि तो त्यांच्याबरोबर खेळायचा. मार्बल्स वेअर मीज फेवरेट टॉईज फॉर दिस पास टाईम. आणि मार्बल्स म्हणजे आपण त्याला मराठीतनं गोट्या म्हणतो. त्या गोट्या तो त्याचा आवडता एक पास टाईमचा खेळ होता. ही वूड लाय ऑन हिज बॅक रोलिंग 2 or more ऑफ देम अप अँड डाऊन हिज वाईड फ्लॅट बेली विदाऊट एव्हर ड्रॉपिंग वन टू द फ्लोअर. आणि बऱ्याच वेळा तो असा पाठीवर झोपायचा आणि त्याच्या पंजांमध्ये तो त्या गोट्या घ्यायचा आणि त्याच्या पोटावर फ्लॅट बेली म्हणजे पोटावर तो असा त्या खालीवरती करायचा, पण मात्र खाली एकदाही तो ती गोटी किंवा मार्बल खाली पडू देत नसे, इतका तो एक्सपर्ट झाला होता. कोण? मिझविल. आता बघा सेक्शन 3 आपण बघूया. सेक्शन 3. The days passed peacefully at Basra, but I dreaded the prospect of transporting Mies to England and to Camusferna. आता आपल्याला माहिती आहे की हे बसऱ्याला आलेले होते, इराकमध्ये आलेले होते आणि जवळपास बरेच दिवस तिथे त्यांनी पास केले. कुठे? बसऱ्याला. आणि त्याला ते एक प्रकारे तो आणि लेखक म्हणजे जो ऑटर होता मिझविल आणि ऑथर यांचं दोघांचं छान असं एक आपण म्हणूया अंडरस्टँडिंग तयार झालं किंवा दोघांची फ्रेंडशिप झाली, मैत्री झाली. पण खरं मात्र त्यांना पुढे भीती वाटत होती. ड्रेडेड म्हणजे काय? घाबरणे, की बाबा याला न्यायचं कसं इंग्लंडला, कारण ते बसऱ्याला तर राहत नव्हते. त्यांना शेवटी त्यांच्या घरी इंग्लंडला जायचं होतं आणि इंग्लंडवरनं त्यांना कॅम्युसफेर्ना, आपल्याला माहिती की स्कॉटलंडमधलं जे बेट आहे छोटंसं कॅम्युसफेर्ना, तिथे हे लेखक राहायचे. आणि मग तिथे कसं न्यायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. द ब्रिटिश एअरलाईन टू लंडन वूड नॉट फ्लाय ॲनिमल्स, सो आय बुक्ड अ फ्लाईट टू पॅरिस ऑन अनदर एअरलाईन अँड फ्रॉम देअर टू लंडन. आणि जी ब्रिटिश एअरलाईन होती इराकवरून इंग्लंड जाणारी, त्यांच्याकडे ती परमिशन देत नसत की बाबा तुम्ही प्राण्यांना विमानात बसून घेऊन जायचं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की तिथून पॅरिसची फ्लाईट एरोप्लेन बुक केलं आणि तिथून ते लंडनचं फ्लाईट त्यांनी बुक केलं. कुठून? पॅरिसवरनं लंडनला. द एअरलाईन इन्सिस्टेड दॅट मीस शूड बी पॅक्ड इन टू अ बॉक्स नॉट मोर दॅन 18 inches स्क्वेअर टू बी कॅरीड ऑन द फ्लोअर ॲट माय फीट. आणि त्या एअरलाईननं मात्र त्यांना एक अट टाकली होती की तुम्ही 18 इंचाचा एक स्क्वेअर बॉक्स, चौकोनी बॉक्स घ्या आणि त्या बॉक्समध्ये त्याला ठेवा आणि तो बॉक्स तुमच्या पायाजवळ त्या एरोप्लेनमध्ये पायाजवळ तुमच्या ठेवा. आय हॅड अ बॉक्स मेड अँड अवर बिफोर वी स्टार्टेड. आणि 1 तास जसं बाकी होता जाण्याला तसं त्याच्या अगोदर त्यांनी एक बॉक्स बनवला आणि आय पुट मीज इन टू द बॉक्स सो दॅट ही वूड बिकम ॲक्युस्टम टू इट अँड लेफ्ट फॉर अ हरीड मील. आणि तो बॉक्स बनवून त्या बॉक्समध्ये त्यांनी ठेवलं की जेणेकरून त्याला थोडीशी त्या बॉक्समध्ये राहण्याची प्रॅक्टिस व्हावी, कारण त्याला पुढे प्रवास करायचा होता. बरोबर आहे. तर तो प्रवास त्याला सुखकारक व्हावा किंवा त्याला ती सवय व्हावी म्हणून त्या बॉक्समध्ये लेखकानं त्या मीजला ठेवलं आणि ते जेवायला निघून गेले. व्हेन आय रिटर्न देर वॉज ॲन अपालिंग स्पेक्टॅकल. आणि जेव्हा ते जेवण करून आले तेव्हा त्यांनी काय पाहिलं तर अपालिंग स्पेक्टॅकल, त्याचा अर्थ दिला आहे अ शॉकिंग सीन, म्हणजे प्रचंड असं शॉकिंग किंवा धक्का बसावं असं त्यांनी पाहिलं. देर वॉज कम्प्लीट सायलेन्स फ्रॉम द बॉक्स बट फ्रॉम इट्स एअर होल्स अँड चिंग्स अराउंड द लीड ब्लड हॅड ट्रिकल्ड अँड ड्राईड. त्यांनी पाहिलं की त्या बॉक्समधनं तर आवाज येतच नव्हता, शांतता होती, पण जे एअर होल्स म्हणजे त्या बॉक्सला त्यांनी होल्स केले होते की जेणेकरून त्या याच्यातनं श्वासोच्छ्वास त्याला ऑक्सिजन जावी, हवा जावी आणि त्यानं ऑक्सिजन घ्यावा, ब्रिदिंग करावं यासाठी एअर होल्स होते. आणि लीड म्हणजे झाकण, त्या झाकणाच्या आजूबाजूला मात्र त्यांनी पाहिलं की ब्लड आलेलं आहे आणि ते ड्राय झालेलं आहे. आय व्हिप्ड ऑफ द लॉक अँड टोर ओपन द लीड. आणि त्यांनी काय केलं?
फटकन तो जो लॉक होतं ते ओपन केलं, ते लीड होतं झाकण ते ओपन केलं. अँड मीज एक्झॉस्टेड अँड ब्लड स्पॅटर्ड, व्हिम्पर्ड अँड कॉट ॲट माय लेग. आणि जेव्हा त्यांनी उघडलं तर अगदी एक्झॉस्टेड म्हणजे अत्यंत तो आपण म्हणूया थकलेला असा तो प्राणी तो ऑटर होता आणि त्यानं फटकन उडी मारून त्यांचे पाय पकडले. ही हॅड टॉर्न द लायनिंग ऑफ द बॉक्स टू श्रेड्स. आणि जी बॉक्सची लायनिंग होती, ठीक आहे, त्या बॉक्सची, तर त्यांनी बॉक्स ओपन केला आणि त्या बॉक्समधून जेव्हा त्यांनी पाहिलं की तो पूर्णतः थकलेला होता आणि रक्त आलेलं होतं आणि तो घाबरलेला होता आणि लागलीच त्यानं येऊन काय केलं, त्याचे पाय पकडले. आणि जी लायनिंग होती बॉक्सची म्हणजे जे कागद होते त्याने ते श्रेड्समध्ये सगळे धागे करून टाकले. वेन आय रिमूव्ड द लास्ट ऑफ इट सो दॅट देअर वेर नो कटिंग एजेस लेफ्ट, इट वॉज जस्ट 10 minutes अंटिल द टाईम ऑफ द फ्लाईट. आणि शेवटचे जे श्रेडिंग केलेलं होतं, तुकडे तुकडे केलेले होते ते दुरुस्त व्यवस्थित करता करता त्यांना 10 मिनटं उरली होती त्यांच्या फ्लाईटला. अँड एअरपोर्ट वॉज 5 miles डिस्टंट. आणि तिथून मात्र जो एअरपोर्ट होता तो 5 मैलावरती होता. आय पुट द मिझरेबल मीज बॅक इन टू द बॉक्स. आणि त्यांनी त्या मिझरेबल म्हणजे दुःखी, एक आपण म्हणतो की दयाळू बुद्धीनं की आपण बुवा किती त्याची अवस्था वाईट झालेली होती, त्यांना बॉक्समध्ये टाकलं. होल्डिंग डाऊन द लीड विथ माय हँड. आणि तो जो लीड होती ती त्यांनी हातानं अशी धरून ठेवलेली होती त्या बॉक्सची आणि त्या बॉक्समध्ये त्याला ठेवलेलं होतं. I sat in the back of the car with the box beside me as a driver tore through the streets of Basra like a ricocheting bullet. आणि त्यांनी ते बसऱ्यामधून ते निघाले आणि त्या कारच्या म्हणजे टॅक्सीच्या बॅकसाईडला ते बसले आणि ड्रायव्हरनं त्यांची गाडी ती कार बाहेर काढली. आणि कशी काढली तर रिकोचेटिंग बुलेट. रिकोचेटिंग बुलेट म्हणजे काय की एखादी बुलेट मारल्यानंतर आपण जेव्हा गनमध्ये मारतो आणि तेव्हा ती आदळून जशी जाते त्याला आपण रिकोचेटिंग म्हणतो. तर तशी ती निघाली गाडी, फटकन फास्ट त्यानं निघाली. द एअरक्राफ्ट वॉज वेटिंग टू टेक ऑफ. आणि एअरक्राफ्ट जे होतं ते त्यांची वाटच बघत होते एक प्रकारे. आय वॉज रश्ड थ्रू टू इट बाय इन्फ्युरिएटेड ऑफिशल्स. आणि तिथे जे ऑफिसर्स होते एअरपोर्टवरचे ते अतिशय रागावलेले, इन्फ्युरिएटेड म्हणजे रागावलेले होते. लकीली द सीट बुक्ड फॉर मी वॉज ॲट द एक्स्ट्रीम फ्रंट. आणि त्यांची जी बुक झालेली सीट होती ती एक्स्ट्रीम फ्रंट अगदी सुरुवातीला होती. I covered the floor around my feet with newspapers, rang for the air hostess, and gave her a parcel of fish for meals to keep in a cool place. त्यांनी काय केलं की तो फ्लोअर होता, फ्लोअर म्हणजे विमानाचा फ्लोअर, त्यांच्या पायाजवळ एक न्यूजपेपर सगळीकडे अंथरले आणि तिच्यावर त्या बॉक्सला ठेवलं आणि एक फिशचं पार्सल काढलं मिससाठीचं, त्या ऑटरसाठीचं. आणि ते त्यांनी त्या एअर होस्टेस असते बघा एरोप्लेनमध्ये, तिला दिलं की तू हे थंड ठिकाणी देऊन ठेव म्हणजे जेणेकरून त्याला ते वापरता येईल. ते त्याचं नंतरसाठीचं जेवण होतं फिश. टू कीप इन अ कूल प्लेस. आय टूक हर इन टू माय कॉन्फिडन्स अबाउट द इव्हेंट ऑफ द लास्ट हाफ अवर. आणि त्यांनी तिच्याशी बोलून मागच्या अर्ध्या तासामध्ये जे झालेलं होतं त्यांच्या घरी बसऱ्यामध्ये ते तिला सांगितलं. आय हॅव रिटेन द मोस्ट प्रोफाऊंड ॲडमिरेशन फॉर दॅट एअर हॉस्टेस. शी वॉज द व्हेरी क्वीन ऑफ हर काइंड. आणि मात्र ते म्हटलं की मला तिचं कौतुक वाटायला लागलं कारण तिनं कुठेतरी अंडरस्टँड केलं की ह्या ऑथरचे जे प्रॉब्लेम्स होते किंवा ज्या अडचणी होत्या त्यांनी तिला कळल्यात. आणि म्हणून ते म्हटले की ती कुठेतरी क्वीन ऑफ हर काइंड. क्वीन ऑफ हर काइंड म्हणजे ती एक प्रकारची अतिशय चांगल्या प्रकारची व्यक्ती होती. शी सजेस्टेड दॅट आय माईट प्रिफर टू हॅव माय पेट ऑन माय नी अँड आय कुड हॅव किस्ड हर हँड इन द डेप्थ ऑफ माय ग्रॅटिट्यूड. आणि तिनं सल्ला दिला की तुम्ही तुमच्या नीवरती म्हणजे पायांवरती त्याला त्या बॉक्सला घेऊन बसा. आणि त्यांना इतका आनंद झाला की त्यांना वाटलं की तिच्या हाताचं आपण एक चुंबन पण घ्यावं ग्रॅटिट्यूड पोटी किंवा तिनं मदत केल्याबद्दल. बट नॉट नोईंग ऑटर्स आय वॉज क्वाईट अनप्रिपेअर्ड फॉर व्हॉट
फॉलोड. हे घडत असताना मात्र ते म्हणत आहेत की पुढे काय घडलं याची मात्र मी पूर्णतः अनप्रिपेअर्ड होतो किंवा माझी तयारी नव्हती की हे काय होणार आहे पुढे. मीज वॉज आउट ऑफ द बॉक्स इन अ फ्लॅश. आणि तो जो मीज होता तो फटकन फ्लॅश म्हणजे अगदी कमी वेळामध्ये त्या बॉक्समधनं बाहेर निघाला. ही डिसॲपियर्ड आय हॅट हाय स्पीड डाऊन द एअरक्राफ्ट. आणि अत्यंत कमी वेळात अत्यंत वेगाने तो तिथे त्या एअरक्राफ्टमध्ये गायब झाला. आता बघा त्या फोटोमध्ये दिसतं आहे की हा जो शीख आहे तुरबान घातलेला त्याच्या सीट खाली तो लपला आहे आणि पळापळ करतो आहे. देअर वेअर स्कॉक्स अँड श्रिक्स अँड वुमन स्टूड अप ऑन हर सीट्स स्क्रीमिंग आउट अ रॅट. आणि मग तो जसं पळायला लागला तसं सगळीकडे ओरडाओरड आणि आपण म्हणतो की ते लोक किंचाळायला लागले. आणि ती बाई म्हणते वुमन म्हणे रॅट. तिला तर कळलं नाही की तो ऑटर आहे. ती म्हटली हा उंदीर आहे. आय कॉट साईट ऑफ मीज टेल डिसॲपिअरिंग बिनीथ द लेग्स ऑफ अ पोर्टली व्हाईट टर्बॅन्ड इंडियन. आणि त्यांनी त्याला बघितलं की हा जो मीज आहे हा त्या तुरबान घातलेला जो शीख होता बघा दिसतोय आपल्याला याच्यामध्ये चित्रामध्ये त्याच्या पायाखालून तो निघाला. आय मिस बट फाउंड माय फेस कवर्ड इन करी. Perhaps, said the air hostess with the most charming smile, it would be better if you resumed your seat and I will find animal and bring it to you. त्याच वेळेस ती जी एअर होस्टेस होती ती आली की तुम्ही चिंता करू नका, तुम्ही तुमच्या सीटवरती बसा, मी त्या प्राण्याला घेऊन तुमच्याकडे येते, तुम्ही शांततेत तुम्ही बसा. आय रिटर्न टू माय सीट. आय वॉज क्रेनिंग माय neck trying to follow the hunt when suddenly I heard from my feet a distressed chitter of recognition and welcome. आणि ते अगदी वळून बघत होते की हे काय घडलं, असं काय झालं. आणि त्याच वेळेस त्यांनी बघितलं हर्ड फ्रॉम माय फीट. त्यांच्या पायाजवळून आवाज लागला, एक खचखच असा आवाज आला आणि नेहमीचा तो ओळखीचा आवाज वाटला. अँड वेलकम अँड मीज बाउंडेड ऑन टू माय नी अँड बिगेन टू नझल माय फेस अँड माय नेक. आणि तो आला नीवर आला आणि तिथून त्याने त्यांचं नझल करायला लागला. नझल म्हणजे नाकाला एक प्रकारे जेंटली असं रब करायला लागला आणि मानेवर पण त्यांनी त्याचं पाय ठेवून तो त्यांचा लाड करायला लागला. तर अशा रीतीनं हे थर्ड सेक्शन आपला आटोपला. आता आपण इथे थांबूया. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो शेवटचा फोर्थ सेक्शन आहे तो पूर्ण करूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.